मोरया. मित्रांनो, मोरया गोसावींनी शके 1483मध्ये समाधी घेतली. मोरया गोसावींच्या समाधीनंतर त्यांची परंपरा त्यांचे पुत्र चिंतामणी महाराजांनी चालवली. मोरया गोसावी समाधीस्थ झाले त्यावेळी चिंतामणी महाराज 80 वर्षाचे होते. चिंतामणी महाराजसुद्धा थोर गणेश भक्त व अधिकारी पुरुष होते. त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या. या सिद्धीच्या जोरावर त्यांनी अनेक भक्तांची दुःखे दूर करून त्यांच्या मनोकामना पूर्ण केल्या व सर्वांना गणेश भक्तीच्या मार्गावर लावलं होतं. चिंचवड म्हणजे अष्टविनायक. चिंचवड म्हणजे अष्टविनायक गणेशाचा अंश असलेल्या 8 पिढ्यातील सत्पुरुषांच्या समाध्या एकाच आवारात चिंचवडला पाहायला मिळतील. मोरया गोसावी यांच्यामध्ये अष्टविनायकांचा वास होता. मोरया गोसावी यांच्यामध्ये अष्टविनायकांचा वास होता. मोरया गोसावी समाधीस्थ झाल्यानंतर रोजच दर्शनासाठी भजनाच्या भक्तांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. भजन नामस्मरण सतत सुरू झाले. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया गजानना मोरया, मोरया मोरया गजानना श्री मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया, मोरया मोरया मयूरेश्वर मोरया, मोरया मोरया मयूरेश्वर मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया, मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया वरद विनायक मोरया, मोरया मोरया वरद विनायक मोरया, मोरया मोरया गणपती मोरया, मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया, मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया, मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया. मित्रांनो, अशाच प्रकारच्या भजनांनी चिंचवडचा परिसर दुमदुमू लागला. चिंतामणी महाराजसुद्धा सिद्धपुरुष होते, महान गणेश भक्त होते. साक्षात थेऊरच्या चिंतामणीने चिंतामणी महाराजांच्या रूपात जन्म घेतला होता. चिंतामणी महाराजांचे मोक्षगुरू मोरया गोसावी हेच होते. चिंतामणी महाराजांना वयाच्या 120व्या वर्षी पुत्र प्राप्ती झाली. त्याचे नाव नारायण असे होते. मोरया गोसावीप्रमाणेच त्यांनीसुद्धा आपल्या चमत्काराने अनेक भक्तांचे दुःख निवारण केले होते. तळेगावचा एक ब्राह्मण चिंतामणी महाराजांचा भक्त होता. सारी सुख पायी लोळत असूनही पुत्रसुख नव्हते त्याला. एकदा तो चिंतामणी महाराजांच्या दर्शनाला आला व विनंती केली, महाराज मला मुलगा होऊ द्या, मी प्रत्येक वारीला आपल्यासोबत येईन. महाराजांनी त्याला प्रसाद म्हणून आंबा खायला दिला आणि सांगितले की घरी जाऊन हा एक आंबा तुझ्या पत्नीला खायला दे, तुझी इच्छा पूर्ण होईल. चिंतामणी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या आशीर्वादाने त्याला पुत्र प्राप्ती झाली. चिंतामणी महाराजांनी गणेश भक्तीचा प्रसार केला. लोकांना भवसागरातून पार होण्याचा मार्ग दाखवला. अनेक दुःखित जणांचे दुःख दूर केले. त्यामुळे खूप भक्त मंडळी त्यांच्या मागे असत. एकदा चिंतामणी महाराजांची ख्याती त्यांचे चमत्कार करणोपकरणी चाकणच्या यवन किल्लेदाराच्या कानी पडलेत.
हा भोंदू साधू असावा असे किल्लेदाराला वाटले. त्यामुळे त्याने चिंतामणी महाराजांना पकडून आणण्यासाठी शिपाई पाठवले. शिपाई चिंचवडला आलेत. पण गंमत पहा मित्रांनो, चिंतामणी महाराजांसमोर येताच त्यांच्या फक्त जवळ आल्याबरोबर शिपायांची बुद्धी पालटली. चिंतामणी महाराजांना पकडण्याऐवजी ते भजनात रमले. ते परत जायचे नावच घेईनात. किल्लेदाराने आणखी दुसरे शिपाई पाठवले, पण त्यांची तीच अवस्था झाली हो. आता मात्र किल्लेदार चिडला. स्वतः सैन्य घेऊन वाड्यात आला. त्यावेळी चिंतामणी महाराज पूजा करीत होते. महाराजांना पाहताच किल्लेदाराच्या मनातील वैरभाव नष्ट झाला. पण चिंतामणी महाराजांची त्याला परीक्षा पाहायची होती. मग किल्लेदाराने एका ताटात गाईचे मांस व मद्य ठेवले व ताट कपड्याने झाकून महाराजांपुढे ठेवले आणि म्हणतो कसा, आपके खुदा के लिए भोग लाया हूँ महाराज, आपके खुदा के लिए भोग लाया हूँ, स्वीकार कीजिए. आता काय होतं म्हणून जमलेले भक्तमंडळी किल्लेदारासह गंमत पाहत उभे होते. चिंतामणी महाराजांनी मोरयाचे नाव घेतले आणि ताटावरील कपडा हलकेच बाजूला केला. कपडा बाजूला होताच जमलेल्या सर्वांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. एकाच नादात एकदम जयघोष झाला, चिंतामणी महाराज की जय, मंगलमूर्ती मोरया. असं काय घडलं मित्रांनो, तर कपडा बाजूला करताच किल्लेदाराने आणलेल्या ताटात गाईचे मांस आणि मद्याऐवजी ताजी टवटवीत गुलाबाची फुलं आणि दूध होते. हा चमत्कार पाहून किल्लेदाराने चिंतामणी महाराजांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. अहो चिंतामणी महाराज म्हणजे प्रत्यक्ष थेऊरचा गणपतीच होता हो. एकदा काय झालं, चिंतामणी महाराजांना भेटण्यासाठी तुकाराम महाराज रामदास स्वामीसह देहू गावातून चिंचवडला आले. दुपारच्या जेवणाची वेळ होती. अतिथी पाहता चिंतामणी महाराज पुढे आले. अगत्यपूर्वक त्यांनी तुकाराम महाराज आणि रामदास स्वामींना सदनी आणले. यथोचित त्यांचे स्वागत केले. पूजा करून त्यांना भोजन प्रसादाचा आग्रह केला. चिंतामणी महाराज या संतांना म्हणतात, आपण जेवलात म्हणजे पांडुरंग, रुक्माई आणि राम जानकी जेवल्याचं समाधान मला मिळेल हो. यावर दोन्ही संत म्हणतात, महाराज आज आमच्यासोबत प्रत्यक्ष विठ्ठल, रुक्माई आणि श्रीराम जानकी भोजनास बसतील. स्वयंपाक तयार झाला. तुकाराम महाराज आणि श्री रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे चिंतामणी महाराजांनी 6 ताटं वाढलीत. तुकाराम महाराजांचा शेजारी विठ्ठल, रुक्माई, तर रामदास स्वामींशेजारी श्रीराम जानकी ताटावर येऊन बसले. चिंतामणी महाराजांना खूप आनंद झाला. मोठ्या प्रेमाने त्यांनी सगळ्यांना जेवणाची विनंती केली. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, चिंतामणी देवा, मोरयासी आणा, त्याशिवाय आमचं पोट भरणार नाही हो. आपण आता गणपतीला जेवायला बोलवा, आम्ही वाट बघतो. चिंतामणी महाराज देवघरात आले. गणेशाचे ध्यान केले. मंगलमूर्तीला अष्टभावे प्रणिपात केला. मोरया आता तूच धाव घे, या परिस्थितीतून मला सोडव, असं म्हणत गणेशाला आर्ततेने हाक मारली आणि म्हणाले, दास रामाचा वाट पाहे सदना. असं म्हणत क्षणात तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी बसले होते तेथे परतले. आश्चर्य पहा मित्रांनो, देवघरात देव पाहायला गेले. देव होऊनही परतले, अशी चिंतामणी महाराजांची स्थिती झाली बरं. चिंतामणी महाराज स्वतःच गणपती झाले होते. मस्तकावर रत्नजडित मुकुट, 4 हातात पाश, अंकुश इत्यादी आयुधे, अंगी लाल रंगाचे वस्त्र आणि एकदंतामुळे त्याची शोभा द्विगुणित झाली होती. एका हातात ब्रह्मरसाचा मोदक होता तर दुसरा अभयकर होता. तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी पाहतच राहिले.
तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी पाहतच राहिले. चिंतामणी महाराजांच्या जागी शुंडा दंड विभूषित गणेश रूप पाहून माझे चित्त हरे मनोरथ पुरे असा साक्षात्कार संत मंडळींना झाला. तुकाराम महाराज म्हणाले, आमचा देव आणि आम्ही निराळे आहोत. आमचा देव आणि आम्ही निराळे आहोत, पण महाराज तुम्ही आणि गणेश एकच आहात. तुम्ही खरोखर प्रत्यक्ष देव आहात. आजपासून लोक तुम्हाला देव म्हणतील. तुकाराम महाराजांच्या म्हणण्यावर समर्थांनी शिक्कामोर्तब केले. आता चिंतामणी महाराज शाळीग्राम राहिले नाहीत, तर ते देव बनलेत. त्यांचे आडनाव देव झाले. अखंड गणेश भक्ती, गणेश आराधना, तप सामर्थ्य हा दैदिप्यमान प्रवास आहे देव आडनावाचा. मित्रांनो, मोरयाने दिलेल्या बुद्धीनुसार त्यांच्या प्रेरणेने या चरित्र कथा आपल्यापर्यंत पोचवल्यात. करता करविता मोरया आहे. आपण निमित्त मात्र आहोत. आपण सुरू केलेल्या या गणेश पारायणाची मोरयांचे आज्ञेने समाप्ती करतोय. मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अष्टविनायक मोरया, जय गजानन मोरया.